आम्ही पुढे पुढे आलो की मागे चालत आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बेलापूर या ठिकाणी आलो आहे, तालुका श्रामपूर, जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये ते शेतकरी आहे आपल्याबरोबर. तर त्यांचे किती झाड आहे आणि त्यांनी यावर्षी साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे ऑर्गॅनिक खत आणि लिक्विड प्रोडक्ट वापरलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेले सुरुवातीपासून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि माझं पत्ता नाव सांगा. शंकर शिवदास महाडिक, राहणार बेलापूर खुर्द, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. बरं माझा मोबाईल नंबर 72 49 74 24 24. बरं बरं. किती झाडांचा प्लॉट आहे? 1150 झाडांचा प्लॉट आहे. 3 एकर प्लॉट आहे. 3 एकर प्लॉट. हो. तर तुम्ही यावर्षी काय काय प्रोडक्ट वापरलेले आपले तुम्ही आपण सांगा 3 बेसल डोस केले. हां. 70 बॅग एका डोसला अमृत गोल्ड, हां. 21 बॅग ग्रीन गोल्ड, बरं बरं. असे एका डोसचं झालं. असे हां. 3 डोस आपण 3 application ऍप्लिकेशन केले. दिलेले. हो. आज जर तुमचं फळाची क्वालिटी वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे. तिथं पण दाखवा जी सेटिंग बघतोय आपण तर एकदम असे झुपक्यात आहे. बरोबर आहे. आणि कुठं डाग नाही, तेल्या नाही, काहीच नाही. बरोबर आहे. हो. यावर्षी शेतकरी त्रस्त झालेले डाग आणि तेलकटी. हो. तुम्हाला तसं काही जाणवलं नाही तुमच्या प्लॉटमध्ये? नाही तर मला काय कसं केलं झालं? तुम्ही? नाही, याला ऑर्गॅनिक आपण जो सीएन रेशो मेंटेन झाला तो फक्त साईश ॲग्रो याच्यामुळे मेंटेन झाला तो. जे जर मी कर्बोदक केमिकल खालून वॉटर सोल्युबल वगैरे सोडले असते हां. तर कदाचित मी पण त्या लोकांमध्ये त्या लिस्टमध्ये मी आलो असतो. बरं बरं. आता इथं पण दाखव. इथं जर बघितलं आपण तर एकदम पाल्यात माल झाकलेला आहे बघा. बरोबर आहे. आणि मालाला एक प्रकारची अशी वेगळी चमक क्वालिटी आहे. दुसरी गोष्ट कुठं डाग नाही, काहीच नाही, तेल्या नाही, म्हणजे पूर्ण माल झाकलेला आहे. बरोबर आहे. एवढ्या खराब वातावरणामध्ये आपण जर बघितलं तर मालाची साईज वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे 400+ साईज आहे तुमच्या प्लॉटमध्ये आता सध्या. सेटिंग थोडी मागं पुढे झाली होती. बरोबर आहे. हो सर. मध्यंतरी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन कोणाच तरी चुकीचं भेटलं होतं. चुकीचं असं भेटलं कळलं होतं मला. कारण काय आलं, माझं साईश गोल्डचं कॉन्टॅक्ट जरी होता तरी गावातल्या मित्रांच्या याच्यानुसार मी थोडं सेटिंग जास्त व्हावं याच्याकरता केमिकलचे प्रयोग केले होते. मध्यंतरी थोडेसे केमिकलचे प्रयोग केले होते. केमिकलचे प्रयोग केले होते त्यांनी झाडावरती 20 ते 25 याचं सेटिंग राहिलं फक्त. बरं. नंतर मग तुमचा परिचय झाला हां. आणि आपण फ्लावर गोल्ड सोडलं. आता ॲव्हरेज साईज सेटिंग किती आहे झाडावर सगळं? इकडे पण साधारण तरी 150च्या आसपास आहे. 150 सेटिंग. म्हणजे 25 सेटिंग वरून तुम्ही 150 पल्ला गाठला. हा कसा गाठला? मी सातत्य याच्यामध्ये विश्वास ठेवला प्रोडक्टवरती. विश्वास ठेवला. बरोबर हो, तुम्ही. आणि तुम्हाला एक तुम्ही सांगताय की बी फ्लावर गोल्डचे तुम्हाला एकदम खूप छान रिझल्ट आहे. जबरदस्त खूप रिझल्ट. छान. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही जे बॅक्टेरिया जे तुम्ही हे केले प्रोडक्ट आणलेत बॅक्टेरियाचे. बॅक्टेरिया. हा हो. त्या बॅक्टेरिया स्लरीमध्ये जे तुम्ही सांगितलं मला, हा हा. नॉर्मली लोक 5 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर स्लरी चालू करतात. आपण तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे त्या टायमिंगवरती आपण स्लऱ्या चालू केल्या विथ बॅक्टेरिया, बरोबर आहे. तर त्याचा हा रिझल्ट आहे सगळा. त्याचं सगळं चित्र हे दिसते. बरोबर आहे. हो. म्हणजे एकदम डागविर आहेत माल आहे तुमचा. दुसरी गोष्ट झाडामध्ये इतकी दाटी आहे पण कुठं टिपका नाही, काही नाही सर, ते तुमचं जे ब्रीद वाक्य आहे कंपनीचं की खालून पोषण महत्वाचे झाड. पोषण महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता ही सेटिंग जर बघितली तर एकदम म्हणजे आता पिक्चर सारखं दिसते हे बा. म्हणजे एकदम पूर्ण खाली असं फळ आहे त्याला सगळीकडे. बरोबर आहे. सर त्याला ताकद खालून याची असल्यामुळे ना हां हां. अमृत गोल्डची आता इथं पांढऱ्या कुठं क्रॅक नाही, कुठं काही नाही. मी बघा एकदम झुपक्यात सेटिंग आहे आणि एकसारखी साईज इथं सगळी बघा. आता ही पहिली सेटिंग आहे तुमची. सेटिंग थोडीशी मागं पुढे झाली होती. बरोबर आहे. आणि तुमच्याकडून एक मध्यंतरी जरा थोडंसं काहीतरी एक फवारा थोडासा चुकला होता. हो, माझ्याकडनं आहे ना आमुषा होती, त्यामुळे मी पोलिट्रीन मारण्यात आलो होतं. एक ML मला प्रोपेनोफॉस. बरं बरं. प्रोफेनोफॉस मारण्यात आलं होतं. म्हणजे गावातल्याच मित्रांनी सांगितलं होतं आमुषा होती, काहीतरी वासाचं मारायला पाहिजे असं हिशोबाने ते कन्सेप्ट झालेली तयार लोकांच्या मनामध्ये. वासाचं औषध. वासाचं औषध मारायचं. प्रोपेनोफॉस मारलं. प्रोफेनोफॉस मारलं. पानगळ पूर्ण झाली होती या प्लॉटची. या बाटाची या प्लॉटची. तर आपण काय केलं की सॉइल गोल्ड जे आहे, सॉइल गोल्डचे आपण 2 ड्रम 2 ड्रम सोडले. त्याला जोड जी थोडी केमिकलचं घेतलं, त्याला इसाबियन वगैरे असं हे सगळं मिक्स करून आपण एक चार्ट बनवला. त्या हिशोबाने आपण सोडलं. ही पालवी पूर्ण गळालेली आहे शेतकरी मित्रांनो. पूर्ण परत बघितली होती ना विजिटला आल्यानंतर. परत रिबॉन झालेली पालवी. मला काहीच पालवी राहिली म्हणजे नव्हती. पानगळ केल्यासारखं झालं. हळद कोणी लोक आम्हाला असे म्हणायचे रस्त्याने की हळद मारली तुम्ही प्रॉब्लेम. म्हणजे पूर्ण पिवळा प्लॉट. पूर्ण पिवळा प्रॉब्लेम. आणि म्हणजे याच्यामधून प्लॉट रिकवर तुम्ही कसा केला?
नाही, सातत्य असं होतं की प्रोडक्टवरती विश्वास ठेवला आणि प्रोडक्ट आपल्याला साथ दिली. बरं बरं बरं. कारण मी जर केमिकलच्या नादी लागलो असतो हा. की निश्चित मला कुलूप लावावं लागलं आता असतं हे यावर. चित्र बघतोय आपण सगळं म्हणजे हे आतमध्ये सेटिंग इकडे पण दाखवा. हा सगळा नीट मस्त माल आहे का पूर्ण खोडात आहे आणि याची साईज वगैरे पण मस्त हो राहिलेली बरोबर आहे. मुळीचं कसं काय वाटतं मुळी दाखवा बरं एकदा. हे पूर्ण तुम्ही अमृत गोड भरतो हो, हे पूर्ण एकदम एकदम हळूहळू हळूहळू हे करा. मुळी तुटून देऊ नका. हा इतकी वर्षभर मुळी पूर्ण म्हणजे खतामध्ये आपल्या अमृत गोल्डमध्ये आणि ग्रीन गोल्डमध्ये मुळी आलेली बरोबर आहे. आता हे सर खूप मोठं जाळ तयार झालेलं आहे बरं का. हा आता उचकल गेलं तुटून जाणार आहे सगळं, पण ते कुठं गवत बाजूला करा ना. म्हणजे पूर्ण मुळीचं झाड आहे हो, सगळं. हे पूर्ण जाळ आहे सर, बघा. एकदम सशक्त आहे पांढरी मुळी. हो हो हो, एकदम. या दिवसामध्ये जर एवढी पांढरी मुळी नाही, सशक्त त्याच्यामुळे झाड टिकलं ना सर, आहे, त्याच्यामुळं. एकदम जाड मुळी दामनासारखी हो हो हो, बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे हिजरवर आपण किमया बघतो सगळी ह्या बेसल डोसची आहे आणि दुसरी गोष्ट तुमची मुळी ऍक्टिव्ह. नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे 3 जर डोस केले ना सर, एक हार्वेस्टिंग झाल्यावरती, हा 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 एक सेटिंगच्या वेळेस बरं आणि एक हार्वेस्टिंगच्या आधी, तर निश्चित तुम्हाला याचा फायदा होतो. बरोबर आहे. आता हे काय इतकी दाटीमध्ये माल आहे पूर्ण म्हणजे आता आंबे बाहेर आहे हा पण पूर्ण झाड असं पॅक आहे पण डाग एकदम म्हणजे कुठं नाहीच आहे बरोबर आहे. नाही, आता ते कसं आहे, साई ॲग्रो कंपनीचं म्हणजे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं एक ब्रीद वाक्य आहे सर. आणि मुळी जर चांगली राहिली बरोबर आहे. तर किती झोडप्यात मला असू द्या. आता हे बघा आतमध्ये पण दाखवा एवढं शेतकरी मित्रांनो झाकलेला आहे पूर्ण माल सगळीकडे. इथं पण दाखवा पाल्यात झाकलेला आहे पण कुठं डाग नाही काहीच नाही बरोबर आहे. काटा छाटणी नाही झाली सर या प्लॉटची. काटा पण छाटणी. माल काटा छाटणी मध्यंतरी करायला पाहिजे होती. करायला पाहिजे होती, पण नाही झाली सर नाही झाली. आमच्याकडनं. तरी पण माल व्यवस्थित राहील. 100% क्लिअर आहे. हा जर झाडाचं पान जर बघितलं तर पानाची क्वालिटी किती खतरनाक आहे बघा. डाळिंबाचं पान आहे. आता शेतकरी म्हणते काय याला तुम्ही जादू. नाही सर, हे लोक म्हणतात की डाळिंबाचं नाहीच आहे, पण आतमध्ये आल्यानंतर बघ फळ बघून म्हणतात की डाळिंब. पण डाळिंबाचे नॉर्मली जर केमिकल आपण जर बघितलं सर, ते उंदराच्या काना टाईप पानं असतात. बरोबर आहे. आता हे सगळीकडे जर बघितले तर हे पानं इतकी जाड जाड पाने आणि रुंद पाने बरोबर आहे. हे सगळी ऑर्गॅनिकची कमाल आहे बरोबर आहे. हे सगळं ऑर्गॅनिक. हे जर तुम्ही रासायनिक जर मारला असता नाही सर, रासायनिक तरी मध्ये अशी पानं असते का. ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोषण याचं व्यवस्थित चालू आहे बघा. पानाच्या पाठीमागच्या ज्या शिरा आहे ते एकदम क्लिअर आहे बरोबर आहे. म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया पान एकदम व्यवस्थित करतं बरोबर आहे. त्या पानापासून तुम्हाला जास्त बेनिफिट आहे आणि अत्याचार नाही झाडांवरती बरोबर कुठल्याही प्रकारचे. म्हणजे एवढं होऊन सुद्धा हे बघा तुम्ही तुमच्याकडून चुकून प्रोपेनोफॉसचा स्प्रे गेला होता, तुमची पानगळ झाली होती प्लॉटची. तर त्या पानगळीतून नवीन पान जे आलं आणि ते नवीन पान सुद्धा इतकं जबरदस्त निघलं पा. हो. म्हणजे किती सेंटीमीटर असं ना अंदाजी त्याची साईज. तर ते कमीत कमी 2 इंच पान असेल सर. बरोबर आहे की हो. नाही. 3 इंचाच्या पुढे 3 इंचाच्या असणार. पुढंच आहे. म्हणजे ही जी किमया तुम्ही आज केली. नाही, याला मी सर म्हणजे धन्यवाद देतो आपल्या अमृत गोल्डला आणि आज ॲव्हरेजली साईज जर बघितली तर आता माल तुमच्या हार्वेस्टिंगला आलेला आहे बरोबर आहे. आणि रेट पण चांगला आहे बरोबर आहे. हे बघा पाल्यातला माल आहे पण एकदम ग्लिझिंग वगैरे जर बघितली तर एकदम मस्त आहे बरोबर आहे. सगळीकडे सर हे झाड पूर्ण स्ट्रेसमध्ये गेलं होतं हां हां बरं का. हे मटेरियलच्या हिशोबाने आपले जे बेसल डोस टाकलेत ना सर, हां. त्याच्या हिशोबाने माल कुठं क्रॅक नाही सर याला. नाही क्रॅक नाही. आणि बघा, वासलं ते हे ना हे याला परत पालवी फुटली, परत जिवंत झालेलं झाड. रिकवर झालं ते रिकवर झालं होऊ शकतं. आहे हम्म. ही माझ्याकडे रिझल्ट आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अजून काय वाटतं एकंदरीत साईज गोल्ड प्लस किती गेलं प्लॉटला. साईज गोल्ड प्लस 30 लिटर गेलं सर. 30 लिटर गेलेले. आणि सॉईल गोल्ड किती गेलेले. सॉईल गोल्ड आपले 3 ड्रम हार्वेस्टिंगच्या हिशोबाने म्हणजे बेसलच्या हिशोबाने आपण घेतलेले. बरं पण मध्ये माझ्याकडनं पानगळ झाले तेव्हा ते 2 ड्रम एक्स्ट्रा 80 लिटर पर्यंत गेलो. बरोबर आहे. आता शेतकरी बरेचसे शेतकरी काटा छाटणी करतात बरोबर आहे. जवळ आहे थोडं काटा छाटणी करताना आता तुमच्या झाडामध्ये गरज होती काटा छाटणीची. आपला विषय पण झाला होता बरोबर आहे एक 10-12 दिवसापूर्वी. आता माल पूर्ण झाकलेला आहे, आतमध्ये सगळी दाटी आहे पण कुठं डाग नाही, तेल्या नाही, काहीच नाही. हा बार जेव्हा आपण हस्तबहारामध्ये जेव्हा प्लॉट असते हस्तबहारामध्ये माल पूर्ण झाकलेला लागतो म्हणजे उन्हापासून वाचवण्यासाठी. तुम्ही आज चालू आहे आज ऑगस्ट आहे, किती तारीख आहे आज 8 तारीख. 8 ऑगस्ट आहे आज. एवढ्या खराब वातावरणामध्ये जवळजवळ 2-2.5 महिने झाले आपल्याकडं सूर्यप्रकाश पडत नाही, ऊन पडत नाही.
या सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही माल हा टिकावलेला आहे आज. तर नक्कीच तुम्ही एकदम सुंदर नियोजन केलेलं आहे, बरोबर आहे की? आणि दुसरी गोष्ट नाही, प्रॉडक्टवरती विश्वास, तुम्ही सांगितलेले काम टायमिंगवरती वेळच्या वेळी केले, बरोबर आहे. आता इथं पण दाखवा आतमध्ये, हे बघा पूर्ण आतमध्ये माल किती आहे बघा, नुसता एकदम किती चिकना माल आहे आतमध्ये. म्हणजे तुम्ही एक प्रकारचं समाधानी आहे, बरोबर आहे तुम्ही. इथं पण दाखवा. आज हे चित्र खूप कमी भागांमध्ये बघायला भेटतं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं प्रॉपर काम आहे, आपण शेतकऱ्यांना सांगत असतो का तुम्ही रिपीट बेसल डोस करा. 60 दिवसांनी अमृत गोल्ड ग्रीन गोल्डचा रिपीट बेसल केलंच पाहिजे. गेलंच पाहिजे. तुम्ही दिलाय, तुम्ही बेसल डोस सगळं तुम्हाला बेनिफिट दिसतोय आज. आहे ना सर, बरोबर आहे. ते जे ब्रीद वाक्य आहे आपलं बुवा, तुम्ही खालून झाड सशक्त ठेवा, पोषणावर काम करा. पोषणावर आपण काम सांगतो तर शेतकरी काय म्हणतात बुवा, थोडे दिवस राहिले 2 महिने हार्वेस्टिंगला, कशाला बेसल डोस द्यायचा? नाही लिक्विड कंपल्सरी वगैरे देऊन आपण करू. पण एकदा झाड ट्रेसमध्ये गेल्यावर नंतर कशाला बळी पडतं? रोगाला. त्याच्यामध्ये टिपका असेल, त्याला असेल किंवा अन्य इतर गोष्टी असतील, त्याला झाड बळी पडतं, बरोबर आहे. या खराब वातावरणामध्ये या पोषणामुळं आणि तुमची मुळी ॲक्टिव्ह असल्यामुळे तुम्ही आज डागातून आणि त्याला तुम्ही वास केला, बरोबर आहे. आता ॲव्हरेजली साईज किती आहे? किती असेल इथे फळाची साईज? हे 400-450 ग्रॅम आहे. 400-450. आणि वजन आहे फळाला, म्हणजे एक प्रकारचं तिचं जे कातड आहे एकदम जाड आहे बघा. इथं पण दाखवा, हे खाली एवढ्या दाटीमध्ये आपल्याला माल दिसून येत नाही, पण खूप आतमध्ये माल सेटिंग, बरोबर आहे. मुळीवर काम केलं आपण, मुळीवर काम केलं तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुम्ही उत्कृष्टरित्या असा प्लॉट सांगितलेलं प्रत्येक गोष्टी तात्पर मी काम केलं, तुम्ही फॉलो केली. चुकीचं काही केलं नाही तुम्ही. नाही चुकीचं काही केलं फक्त नाही. तेवढंच एक स्प्रेचं गडबड केली होती हो, तुम्ही. हो. तर मग काय सांगू इच्छिता तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना? आणि मुळीवरती काम करा, CN रेशो मेंटेन करा. हां हां. डाळिंबाच्या झाडांना रासायनिकपेक्षा ऑर्गॅनिकची फार गरज आहे. झाड एवढंच आहे, आपल्याबरोबर बोलू शकत नाही. पण तुम्हाला झाडं जर टिकवायची असतील, संवेदना आहे झाडा. झाडाला संवेदना आहे, तुम्ही झाडाशी बोलू शकता. हां. आणि तुम्ही जर ऑर्गॅनिक काम केलं, खाली बेसलला तुम्हाला केमिकल शिवाय वरती पर्याय नाही. पण खाली जर तुम्ही ऑर्गॅनिक वरती जर काम केलं, निश्चित शेतकऱ्यांची झाडं मर हा बिलकुल येणार नाही. तुमच्या बागेमध्ये आपण विजिट केली, एक सुद्धा झाड गेलेलं नाही सर, हा 3रा बहार आहे आणि एक पण झाड. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काळजी घेता झाडांची. हो. आणि जे यावर्षी तेल्याने आणि डागांनी त्रस्त शेतकरी, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता व्हिडिओच्या माध्यमातून? वॉटर सोल्युबलकडे जास्त जाऊ नका, रासायनिक खतांकडे जास्त जाऊ नका. झाडं तुम्हाला वर्षातून एकदा फळ देतं, त्याच्याशी बोला, चांगली ट्रीटमेंट करा, चांगलं खायला द्या. 3 डोसेस करा, 2 डोसेसमध्ये होत नाही. साईज हवी असेल तुम्हाला, कलर पाहिजे असेल, थोडा खराब वातावरणात सुद्धा अशी क्वालिटी निघू शकते. बरोबर आहे. ही काय जादू नाही आहे, सगळे जादू मटेरियलची आहे. तुम्ही काम कसं करता त्याच्यावर. आणि तुम्ही सरांनी दिलेली ट्रीटमेंट ही तंतोतंत फॉलो करा, त्यानुसार स्प्रे घ्या, त्यानुसार त्याला खायला द्या. याच्या पलीकडे मी अजून, म्हणजे आता सगळेजण शिकलेले आहेत, बरोबर, याच्या पलीकडे मी अजून काही झाला तर नक्कीच तुम्हाला फायदाच होणार. हो. आणि खर्चाचा जर विचार केला तर कसं वाटतं बघा एकंदरीत? तर आता फार रासायनिकपेक्षा सर तुम्ही जिथं तुम्ही ग्रॅमवरती खेळू शकता, तुम्ही तिथं किलोनी मटेरियल टाका ना सर. तुम्हाला आता ह्या झाडावरती समजा 150 फळ आहेत, तुम्ही ग्रॅममध्ये एका झाडाला किती ग्रॅम जाणार आहे सर? 1 ग्रॅम पण जात नाही एका झाडाला. तुम्ही किलोमध्ये द्या तर झाड ग्रॅममध्ये खाईल. बरोबर. तुम्ही ग्रॅममध्ये रासायनिक खतं भरताल, ते मिलीग्रॅममध्ये खातील, साईज होणार नाही तुमची. पोषणावर जर काम केलं, पोषणावर काम केलं, तुम्हाला वरतून स्प्रे मारायची गरज नाही केमिकलची. तुम्ही खाली काम करता, मुळीवरती काम करा, जेणेकरून निश्चित तुम्हाला साईजवरती माल एवढं खराब वातावरणामध्ये किपिंग क्वालिटी व्यवस्थित राहते. व्यापाऱ्यांकडे व्यापारी हसत खेळत मागतात आम्हाला. बरोबर आहे. ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद.